हाय फ्रेंड्स, मी आज ऑरेंज ज्यूस बनवणार होते. खुशीला पाहिजे होतं ऑरेंज ज्यूस, त्यासाठी मी हे 3 ऑरेंज सोलून घेतलेलं होतं आणि मी हे गूळ पावडर घालत आहे. साखरच्या ऐवजी मी गूळ पावडर घालत आहे. तुम्ही साखर देखील घालू शकताय. आपल्या आवडीप्रमाणे घालायचं आहे. मी 2 चमचा घातलेलं होतं, तुम्ही बघू शकताय. आणि त्याच्यामध्ये मी टेस्ट येण्यासाठी ना वेलची घेतली होती. 2 ते 3 वेलची होतं. हे देखील तुम्ही स्किप करू शकताय, पण हे घातल्यामुळे ह्याच्यामुळे टेस्ट आणि फ्लेवर दोन्ही खूप छान लागतं, म्हणून मी हे घालत होते. त्यानंतर मी हे मिक्सरला ना बारीक करून घेते आणि तुम्ही बघू शकताय मी आता हे बारीक करून घेतलेलं आहे. खूप छान झालेलं होतं. मी ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काही ॲड केलेलं नाही आहे आणि माझ्याकडे हे सोधणं होतं, तर याच्यानं मी सोधून घेणार आहे. कारण की आपण ऑरेंजच्या बिया काढलेल्या नव्हत्या, म्हणून सोधून घेणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यामध्ये वेलदोड पण आपण घातली होती ना, म्हणून सोधून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता याच्यामध्ये बिया आणि वेलदोड कसं वरती दिसत आहे ते तुम्ही बघू शकताय, म्हणूनच शोधून घ्यायचं होतं. त्यानंतर हे ज्यूस खूपच छान दिसत होतं, टेस्टीला झालं होतं. आणि हे माझ्याकडे जे कप आहे ना, हे 2 कप झालेलं होतं. आणि मी याच्यामध्ये पाणी देखील घातलेलं नाही, तुम्हाला मी मगाशीच बोलले. तर बघू शकताय किती छान कलर आलेलं होतं. आणि हे टेस्ट करायला ना मी खुशीला देणार होतं, कारण तिचीच इच्छा होती की तिला ऑरेंज ज्यूस प्यायचं होतं. तर बघूया तिचं काय कमेंट येतं आहे ते. तुम्हीही नक्की घरी ट्राय करा. बाहेरून ज्यूस पिण्यापेक्षा घरात बनवून मुलांना दिलेलं कधीही चांगलं असते. चला तर हिला तर छान लागलेलं आहे. थँक्यू.